Hello dear student, welcome to my YouTube channel Chemistry by Jagdish Wag. Dear student, केमिकल थर्मोडायनामिक्सला पार्ट 2 याचा PYQ प्रोव्हाइड केला, थोडासा लेट झालाय, बट आजच्याच तुम्हाला पार्ट 2 आणि पार्ट 3 दोघंही अवेलेबल करून देतो आहे. त्याचं रेकॉर्डिंग खूप मोठं होतं, ऑलमोस्ट 2 तासाचं रेकॉर्डिंग होतं. सो हे PYQ साठी आपण कंटिन्यू करतोय, ज्याच्यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे केमिकल थर्मोडायनामिक्स पार्ट 2. इमिजिएटली पार्ट 3 पण मी तुम्हाला लगेच आजच प्रोव्हाइड करणार आहे. दोघं व्हिडिओच्या मध्ये अंदाजे 2 किंवा 3 तासाचा गॅप असेल. सो हे सेशन्स मिस करू नका. हे जे क्लासेस तुम्ही बघता आहे, हे जे PYQs तुम्ही अटेंड करताय, हे तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असतील. बघा, गोष्ट कशी आहे की बऱ्याच मुलांचे मी आता ज्यावेळेस माझ्यासोबत ते स्पेशल क्लास अटेंड करतात अनअकॅडमीवरती, त्यावेळेस त्यांचा रिस्पॉन्स मी असं बघितलं की क्लास 12चे क्वेश्चन्स तर बऱ्यापैकी जमायला लागले आता. क्लास 11चे क्वेश्चन नाही जमत आहे. लक्षात घ्या, जे स्टुडंट्स आता एक्झाम देतील, सीईटीची एक्झाम देतील, तर त्यांच्यामध्ये गोष्टी कशा होतील माहिती का? क्लास 12चे 40 मार्क्स आणि क्लास 11चे 10 मार्क्स असे ज्यांचे परफेक्ट झाले असतील त्यांनाच प्रॉपरली रँक लिस्टमध्ये ते येतील आता. बट प्रॉब्लेम असा होता की मुलांचे इथले मार्क आहेत बऱ्यापैकी कन्फर्म, बट इथे खूप प्रॉब्लेम फेस करताय. त्यामुळे क्लास 11चे क्लासेस जिथे कुठे भेटतील, जे पण तुम्हाला मिळतील, जे पण टीचर एज्युकेटर पूर्ण अनअकॅडमी असेल किंवा यूट्यूब असेल, ज्या पण ठिकाणी तुम्हाला क्लास 11चं कंटेंट मिळणार, तर ते नक्की घेण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि क्लास 11 प्लस क्लास 12 असं दोघंही प्रिपरेशन मी तुमचं आता लवकरात लवकर चांगल्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल करून देणार आहे. तर मी तुम्हाला आता केमिकल थर्मोडायनामिक्स पार्ट 2 तर देतोच आहे, आणि पार्ट 3 पण तुम्हाला आजच्याच मिळणार आहे. याच्या पलीकडे मी तुम्हाला लवकरात लवकर पुढच्या 2 किंवा 4 ऑलमोस्ट संडेपर्यंत मी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे सगळे PYQ अवेलेबल करून देणार. केमिकल बॉन्डिंग खूप महत्त्वाचे चॅप्टर आहे क्लास 11चं, तर ते पण मी तुम्हाला अवेलेबल करून देतोय. त्याच्यानंतर ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, अल्कोहोल, फिनॉल, इथर आणि अमाइन्स, हे चॅप्टर लवकरात लवकर होतील तुमचे. याच्या पलीकडे क्लास 11चं पण कंटेंट मी तुमचं अनअकॅडमी स्पेशल क्लासमध्ये करून घेतोय. सो हे स्पेशल क्लासेसचे लेक्चर अटेंड करायला अजिबात विसरू नका. सो आता आपण केमिकल थर्मोडायनामिक्स पार्ट 2 चे क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सो लेट्स स्टार्ट. बघा, ही रिॲक्शन एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, आणि जर एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल तर आपण काय मेन्शन करतो? डेल्टा एच सराउंडिंग कसं काढतो आपण? जर एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल, डेल्टा एच सराउंडिंग हे आपण इथे मेन्शन करतो एक्झॅक्टली +25 किलोजूल. सर, हे प्लस कसं काय आलं? बघा ना, आपण सराउंडिंगचा विचार करतोय ना, एवढी तर एनर्जी रिलीज झालेली आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, याचा अर्थ सिस्टीममधून एवढी एनर्जी बाहेर पडली म्हणजे ती गेली कुठे? सराउंडिंगमध्ये गेली की नाही? सराउंडिंगला ती मिळाली, म्हणून मी तर डेल्टा एच सराउंडिंग किती घेतला? +25 किलोजूल. ओके. या +25 किलोजूलचं मला जूल करावं लागणार. सर, तुम्हाला कसं काय कळलं जूल करावं लागणार? कारण बघा ना, इथे सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला जूलमध्ये दिल्या आहेत. सो या सगळ्या व्हॅल्यू जूलमध्ये असतील तर आपल्याला इथे जूल घेऊन चालणार नाही. याला मी कन्वर्ट करून घेतो. इट्स 25000. नाव दिस इज इन जूल व्हॅल्यू. तुम्हाला कळलं पॉझिटिव्ह का घेतलं? पुन्हा एकदा सांगतो. डेल्टा एच हा -25 किलोजूल दिसतोय. याचा अर्थ ही रिॲक्शन सुरू असताना एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज झाली. मग ती रिलीज होऊन गेली कुठे? सराउंडिंगमध्ये गेली. याचा अर्थ सराउंडिंग तेवढी एनर्जी मिळाली. आता याचा अर्थ डेल्टा एच सराउंडिंग किती घ्यावं लागेल? +25 घ्यावं लागेल. येस. आता याचा पुढचा एक फॉर्म्युला आहे. पुढचा एक फॉर्म्युला कसा असतो? जो तुम्हाला मी टेम्परेचरचा सांगितला होता, त्यालाच फक्त थोडंसं मॉडिफाय करायचं आहे. सो डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन टी. जो आपण आधी मेन्शन केला होता, टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस, त्यालाच फक्त आता मी डेल्टा एसच्या फॉर्ममध्ये मेन्शन केलं आहे, विच इज इक्वल टू डेल्टा एचची व्हॅल्यू 25000 अपॉन टेम्परेचर आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे 300. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं आपल्याला आन्सर येतं आहे 83.33 जूल पर केल्विन. दिस इज जूल पर केल्विन. बट हे फक्त काय मिळालं तुम्हाला? डेल्टा एस मिळाला. आपल्याला तर ॲक्च्युली डेल्टा एस टोटल काढायचा आहे, आणि हा फक्त तुम्हाला डेल्टा एस कोणाचा मिळाला आहे? सराउंडिंगचा मिळाला आहे. हा जो डेल्टा एस आहे हा कोणाचा आहे? सराउंडिंगचा आहे फक्त. मग तुम्हाला नवीन एक फॉर्म्युला, डेल्टा एस टोटलचा फॉर्म्युला, डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग, असा एक फॉर्म्युला आहे. सो सिस्टीमचा डेल्टा एस व्हॅल्यू किती आहे? दिली बघा तुम्हाला 15. सो इथे पुट करा 15 प्लस 83.33. दोघांची ॲडिशन आपला आन्सर असणार आहे, दॅट इज 98.33. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन बी. बघा, हा एक फॉर्म्युला आहे स्टँडर्ड की जो आपण आधी असं लिहायचो, टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एच अपॉन डेल्टा एस.
याला फक्त मॉडिफाय करून मी डेल्टा एस साठी मेन्शन केला आणि हे डेल्टा एस कोणाचं असतं, सराउंडिंगचं असतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. कॅल्क्युलेट amount of work done during isothermal expansion of an ideal gas from volume 4 dm cube to 6 dm cube against a constant external pressure of 3 atmosphere. विशेष काही नाही आहे, इझी आहे प्रॉब्लेम. सो बघा, V1 तुम्हाला दिलेला आहे, इनिशियल व्हॉल्यूम V1 इज इक्वल टू हाऊ मच, इट इज अन 4 dm क्यूब आणि एक्सपान्शन होऊन तो स्टॉप कितीवरती झाला आहे, 6 dm क्यूबला स्टॉप झाला आहे. आणि हे होत असताना एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू तुम्हाला सांगितली 3 ॲटमॉस्फिअर. ती व्हॅल्यू किती आहे, 3 ॲटमॉस्फिअर. सो डब्ल्यूचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस PEX इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजेच काय, V2 मायनस V1. याच्यामध्ये आपण जस्ट व्हॅल्यूज पुट करणार, मायनस साईन आधीच, एक्सटर्नल प्रेशर आहे 3 मल्टिप्लाय बाय V2 मायनस V1 दॅट इज 6 मायनस 4. सो जे आपण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर किती मिळत आहे, मायनस 6 लिटर ॲटमॉस्फिअर. 6 लिटर, कारण DM क्यूब म्हणजेच काय असतं, लिटर असतं. इथे आपण मेन्शन केलं डब्ल्यूचं आन्सर लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये. या लिटर ॲटमॉस्फिअरला मी तुम्हाला सजेस्ट करेल, ॲक्च्युली आधी आन्सर सांगून टाकतो, -6 इंटू 101.3 ने मल्टिप्लाय करा, तेव्हा तुम्हाला आन्सर मिळतं आहे -607.8 जूल. मी तुम्हाला रेकमेंड काय करणार, हे 101.3च्या भागाने पडू नका, आहे त्या व्हॅल्यूला डायरेक्टली 100ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला लगेच नियरली आन्सर मिळून जाणार. खूप टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे. मला सांगा, मी डायरेक्टली 100ने मल्टिप्लाय केलं तर माझं आन्सर 600 आलं असतं. मग 600च्या क्लोज कुठलं आहे यांचा विचार तुम्ही केला असता का, नाही, यांचा तुम्ही नसता केला, तुम्ही विचार याचाच केला असतं की नाही. मग अशा केसमध्ये थोडंसं डेसिमलला थोडंसं इग्नोर केलं तरी चालतं. ओके. सो पण जर आन्सर सगळं एकमेकांच्या क्लोज आले तर या केसमध्ये ॲक्युरेसीला इम्पॉर्टन्स, मग तुम्हाला याच वेने सॉल्व्ह करावं लागेल. सर फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन ए. चला नेक्स्ट क्वेश्चन घेण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. बघा, जे मुलं आता क्लास 10th होते, जे आता क्लास 11साठी CET देणार आहे, त्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट आणि त्यांचं स्टडी प्रिपरेशनचा प्लॅन मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, अनअकॅडमीवरचे काही बेस्ट एज्युकेटर्स तुम्हाला क्लास 10मधून जे क्लास 11मध्ये मूव्ह करताय, जे आता मुलं CET देणार आहे, त्यांच्यासाठी एक बेस्ट प्लॅन आहे. तुम्ही तुमच्या टेस्टचं प्रिपरेशन ॲब्सोल्युटली फ्रीली करू शकताय. आता हे सगळे फ्री क्लासेस तुमचे होत आहेत, जे ऑलरेडी सुरू झाले आहेत 1 ऑगस्टपासून तर ऑलमोस्ट 21 ऑगस्टपर्यंत हे क्लासेस तुमचे सुरू असतील. या क्लासेसमध्ये तुम्ही मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश या सब्जेक्टचं प्रिपरेशन तुम्ही करू शकताय. चांगले टीचर्स तुम्हाला या सब्जेक्टसाठी गाईड करतील, जे क्लासेस ॲब्सोल्युटली फ्री असतात. हे सगळे क्लासेस तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा. त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक टेस्ट असणार आहे, जी टेस्ट असणार आहे 2 दिवसामध्ये. एक टेस्ट तुमची असेल मॉक टेस्ट, जी 8 ऑगस्टला असेल. 8 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या 2 दिवशी तुमच्या 2 मॉक टेस्ट असतील. ही मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची आहे, ज्याला तुम्हाला टाइम मिळणार आहे 90 मिनिटचा आणि याच्यामध्ये टोटल 75 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. विदिन 90 मिनिट्स यू आर तुम्ही चेक करायचं की तुम्ही 75 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय की नाही करू शकत आहे. मग हे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हे सगळं तुम्हाला समजणार. आता हे लेक्चर्स आणि या सगळ्या टेस्ट तुमचं क्लास 11साठी जी CET होणार आहे त्याच्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट प्रिपरेशन तुम्हाला करता येणार. हो, हे प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आणि तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करायचा आहे आणि मग तुम्हाला हे क्लासेस सगळे अटेंड करता येणार. आणि जे मुलं या टेस्टमध्ये म्हणजे 8 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला जे कोणी टॉप स्कोरर असतील त्यांना अनअकॅडमीचं क्लास 11साठी प्लस सबस्क्रिप्शन ॲब्सोल्युटली फ्री मिळणार आहे. म्हणजे तुमचा अभ्यासही होतो आहे आणि लकी स्टुडंट, लकी म्हणण्यापेक्षा जे स्कोरर असेल त्यांच्यासाठी फ्री प्लस सबस्क्रिप्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ओके. सो आता तुम्हाला जर इन केस ॲप डाउनलोड केल्यानंतर जर तुम्हाला कोड विचारला असेल आणि या सगळ्या क्लासेसला फ्रीली बघायचं असेल तर तुम्हाला कोड वापरायचा आहे कार्बन12. हा कार्बन12 तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला हे सगळे क्लासेस फ्री होऊन जातील. मॉक टेस्ट सुद्धा तुम्ही फ्रीली देऊ शकता आहे. सो हा कोड तुम्ही यूज करणार, कोड वापरल्यानंतर तुम्हाला सगळ्या टेस्ट आणि सगळे लेक्चर्स फ्रीली अटेंड नक्की करता येतील. हा कोड जे मुलं MST CETचं प्रिपरेशन करताय, रेग्युलर महाराष्ट्र बोर्ड क्लास 11, महाराष्ट्र बोर्ड क्लास 12चं प्रिपरेशन करताय, ज्यांना माझं क्लास 12चं केमिस्ट्री अटेंड करायचं आहे, ते सुद्धा मुलं हा कोड यूज करू शकताय. इन केस तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे तेव्हा सुद्धा तुम्ही हा कोड यूज करू शकताय. माझा कोड विसरू नका, कोड इज कार्बन12. चला आपण पुढचा क्वेश्चन आता लगेच कंटिन्यू करू. लेट स्टार्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कशन करूया. सो
an ideal gas expand from 1 into 10 raised to minus 3 meter cube to 1 into 10 raised to minus 2 meter cube at 300 Kelvin against a constant external pressure of this Newton per meter square. Work done in joule. आन्सर आपला जूल मध्येच येणार आहे. काही टेन्शनची नाही. आयदाच्या व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. चला V1 तुम्हाला दिला आहे. V1 इज इक्वल टू ते 1 ची काही मिनिंग नाही आहे. 10 रेज टू मायनस 3 मीटर क्यूब. V2 तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे दॅट इज 10 रेज टू मायनस 2 मीटर क्यूब. प्रेशर तुम्हाला दिला आहे दॅट इज 10 रेज टू 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि तुम्हाला विचारलं आहे डब्ल्यू हा कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. सो अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला आपण याला सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करताना मी काय करतो, हे जे 10 रेज टू मायनस 3 आहे 10 रेज टू मायनस 3ला मी थोडं पॉईंट्समध्ये मेन्शन करून घेतो. 10 रेज टू मायनस 2ला पण आपण पॉईंट्समध्ये शिफ्ट केले आणि याला हवं तर आयताच राहू द्या. सॉल्व्ह करताना सोपं जाणार आपल्याला. सो डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी ई एक्स इंटू V2 मायनस V1. सो व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह करणार. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस साईन आहे तसंच, प्रेशर आहे 10 रेज टू 5. V2 मायनस V1. V2 पॉवर आहे तशा ठेवल्या असत्या तरी चालल्या असं. ठीक आहे, जाऊ द्या आता. सो V2 मायनस V1 दॅट इज 0.01 मायनस 0.001. दोघांमधला आपण डिफरन्स घेऊ. सो डब्ल्यू इज इक्वल टू हा 10 रेज टू पॉवर आहे तसंच ठेवू आपण. बघा मायनस आधीचंच आहे, दोघांमधला डिफरन्स आपण घेतला 0.01 मायनस 0.001. या दोघांचा डिफरन्स मी आधी लिहितोय 0.009. या दोघांमधला काय झाला तो डिफरन्स मल्टिप्लाय बाय 10 रेज टू 5 आहे तसंच. सो असा आन्सर कुठे मिळतंय का, किंवा आपल्याला चेंज करतोय. अजून कसं चेंज करतोय, मायनस साईन आहे तसंच 9 इंटू 10 रेज टू मायनस 3 मल्टिप्लाय बाय 10 रेज टू 5. सो फायनल डब्ल्यू तुम्हाला किती मिळणार, मायनस 9 इंटू 10 रेज टू 2. हे आपल्याला आन्सर मिळालं. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. ओके. नेक्स्ट, तुम्ही पॉवर आहे तशाच ठेवल्या तरी चालतील, शेवटी पुन्हा तुम्हाला ते शिफ्ट करावेच लागतील. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 बघा काय सांगतोय. व्हेन अ सिस्टीम ॲब्सॉर्ब 8 किलो जूल ऑफ हीट ॲब्सॉर्ब केली, जेव्हा हीट ॲब्सॉर्ब केलेली असते तेव्हा क्यू पॉझिटिव्ह हेच असतो. अँड सिस्टीम डज 2.2 किलो जूल ऑफ वर्क. सिस्टीमने वर्क केलंय तेव्हा डब्ल्यू कसा घ्यायचा असतो, निगेटिव्ह घ्यायचा असतो. कॅल्क्युलेट द इंटरनल एनर्जी चेंज. इझी क्वेश्चन आहे बघा ना. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू किती घेणार आपण 8, डब्ल्यूची व्हॅल्यू मायनस घ्यावी लागेल आपल्याला मायनस 2.2. दोघांमधला डिफरन्स काढा. डेल्टा यू इज इक्वल टू 5.8. 5.8 दॅट इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, question number 24. So if 38.55 kilojoule of heat is absorbed, if 38.55 kilojoule of heat is absorbed when 6 gram oxygen reacts with ClF according to the reaction तुम्हाला दिली. What is the standard enthalpy of reaction? रिएक्शनची काढायची तुम्हाला स्टँडर्ड एन्थॅल्पी. आता बघा ना, त्यांचं काय म्हणणं आहे की जर आपण फक्त 6 ग्रॅम ऑक्सिजनचा विचार केला तर 6 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन 38.55 किलो जूल ऑफ हीट काय करतोय, ॲब्सॉर्ब करतो जेव्हा ही रिएक्शन होत असते. बट ऑक्सिजन किती असतो, फक्त 6 ग्रॅम. म्हणजे इक्वेशन मी असं मेन्शन करू शकतोय की फॉर 6 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन डेल्टा एच व्हॅल्यू इज इक्वल टू 38.55. मी ॲब्सॉर्ब केले म्हणून इथं प्लस साईन दिलंय. इतकं काय होतं, ॲब्सॉर्ब होतं किलोजूल. सो या रिएक्शननुसार जर आपण विचार केला तर आपल्याकडे O2 दिलाय ना. मला हे सांगा O2चं मास किती असतं, 32 असतं. मग 6 ग्रॅमसाठी इतकी व्हॅल्यू येत असेल तर 32 ग्रॅमसाठी किती येणार, 32 ग्रॅमसाठी एक्झॅक्टली किती येणार ते आपल्याला काढायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण कसं करणार, लाईक दिस. ओके. सो 6 into x is equal to 32 into 38.55. So x is equal to 32 multiplied by 38.55 4 divided by 6. आणि हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळणार 205.6 किलो जूल. दॅट्स इट.
So for this question we go with option A. For this question we go with option A. Next question, question number 25. A sample of gas absorbs 4000 kilojoule of heat and surrounding does this much of joule of work on sample. म्हणजे बघा ना, एवढी हीट काय केली, ॲब्सॉर्ब केली, म्हणजे क्यू व्हॅल्यू कशी असणार, पॉझिटिव्ह असणार. क्यू व्हॅल्यू कशी असणार, पॉझिटिव्ह. आणि काय म्हणणं आहे, सराउंडिंग डज दिस मच ऑफ वर्क. सराउंडिंगने वर्क केलं आहे. जेव्हा सराउंडिंग वर्क करत असतं सिस्टीमवरती तेव्हा डब्ल्यू कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा यू? अगेन द फर्स्ट लॉ ऑफ थर्मो. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मो, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू ची व्हॅल्यू आहे 4000 किलो जूल, 4000 किलो जूल प्लस डेल्टा सॉरी डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे, 2000. बाई महत्त्वाचा फरक लक्षात घ्या, घाई करता करता ते 2000 नका टाकू. हे किलो जूल आहे, हे किलो जूल आहे आणि हे जूलमध्ये आहे. तर या जूलचं मी काय करतो, किलो जूल. 2000 जूल म्हणजे फक्त 2 किलो जूल. सो आपला आन्सर किती येणार आहे, 4002 किलो जूल. असं ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे, 4002 किलो जूल. दॅट इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26. अँड आयडल गॅस एक्सपांड आयसोथर्मली अँड, बघा आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. माझ्या माइंडमध्ये पुढचं सगळं येऊन लागतं, डब्ल्यू मॅक्स वापरायचं आपल्याला. सो इनिशियल व्हॉल्यूम दिला आहे, फायनल व्हॉल्यूम दिला आहे, टेम्परेचर दिलं आहे, त्याच्यानंतर वर्क दिलं आहे तुम्हाला आणि नंबर ऑफ मोल्स काढायचे. इझी आहे क्वेश्चन. आधी आपण गिवन डेटा मेन्शन करणार. इनिशियल व्हॉल्यूम V1 तुम्हाला दिला आहे 10 मीटर क्यूब, V2 तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे 20 मीटर क्यूब, तेव्हाचं टेम्परेचर तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे 300 केल्विन, डब्ल्यू तुम्हाला दिला आहे 5.187 किलो जूल. तुम्हाला एन व्हॅल्यू काढायची, एन पर्यंत पोहोचायचं आहे. सो या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, नंबर ऑफ मोल्स काढायचे. नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर आपण काय करणार, आता थोडंसं कन्वर्जन पण लागलं आपल्याला. रेग्युलर फॉर्म्युला काय आपला, डब्ल्यू मॅक्स. सो डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 n इंटू आर इंटू टी लॉग टू द बेस 10 V2 अपॉन V1. हा आपला फॉर्म्युला आहे. या केसमध्ये आरची व्हॅल्यू आपण यूज करणार 8.314. आर इज इक्वल टू 8.314 जूल पर मोल पर केल्विन. ओके, आता काही गरजेच्या गोष्टी इथे एक किलो जूल आहे, डब्ल्यू तुम्हाला दिला आहे किलो जूल, त्याला मी जूलमध्ये कन्वर्ट करणार. का, कारण आरची व्हॅल्यू काय आहे 8.314 जूल पर मोल पर केल्विन. सो याला मी कन्वर्ट करून घेतोय, डब्ल्यू इज इक्वल टू 5187. आता हा क्वेश्चन आपण सिम्प्लिफाय करू. याला सिम्प्लिफाय करताना बघा त्यांचं काय म्हणणं आहे, वर्कबद्दल काय बोलताय बघा ना. अ गॅस एक्सपांड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम दिस व्हॉल्यूम ॲट दिस टेम्परेचर. परफॉर्म, गॅसने परफॉर्म केलं, काय परफॉर्म केलं, इतकी अमाऊंट ऑफ वर्क ऑन द सराउंडिंग. मला हे सांगा, जेव्हा गॅस वर्क करतो तेव्हा ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची का निगेटिव्ह घ्यायची, ऑब्व्हियसली निगेटिव्ह, कारण गॅसने वर्क केलं आहे सराउंडिंगवरती. सो इथे आपण बाय डिफॉल्ट मायनस साइन घ्यायला विसरायचं नाही, हे सुद्धा कसं असणार आहे, मायनस. आता आपण व्हॅल्यूज पुट करणार. सो -1587 इज इक्वल टू -2.303 मल्टिप्लाय बाय एन तर आपल्याला काढायचं आहे. आरची व्हॅल्यू आहे 8.314, टेम्परेचर आपण घेतो आहे 300 लॉग टू द बेस 10. ओके, हा जो इथला व्हॅल्यूज आहे डायरेक्टली आपण 20/10 ठेवलं तरी चालेल. का, कारण शेवटी आपण त्या समजा इथे मी मीटर क्यूब आहे, या मीटर क्यूबचं मी समजा डेसिमीटर क्यूब जरी केलं तर मी व्हॅल्यू असंच येणार आहे 10 × 10⁻³ 10 × 10⁻³ हे झालं DM क्यूबमध्ये, हे झालं कन्वर्जन DM क्यूबमध्ये. आणि ही व्हॅल्यू कशी असणार आहे 20 × 10⁻³ DM क्यूब. मला फक्त युनिट लागणार आहे नंतर कन्वर्जनसाठी, म्हणून मी त्याला आधीच कन्वर्ट करून घेतलं, कारण मला नंबर ऑफ मोल्स पाहिजे. DM क्यूब किंवा लिटरमध्ये मी व्हॉल्यूम घेतला आहे. सो आय एम गोइंग टू राईट हिअर 20 × 10⁻³ अपॉन 10 × 10⁻³ हे 10⁻³ कॅन्सल होतं आहे. 20/10 दॅट इज 2 आणि लॉग ऑफ 2 किती असतो 0.3010 असतो. मग आपण ते डायरेक्टली व्हॅल्यूज पुट करून डायरेक्टली एन साठी कॅल्क्युलेट करणार. सो मायनस मायनस हे कॅन्सल होऊन जाणार, फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज मिळतील आपल्याला. सो एन इज इक्वल टू काय येणार, एन इज इक्वल टू 51, सॉरी इथे चुकीचं, इथं 5 पाहिजे, इथे लिहिताना मिस्टेक झाली, लेट मी क्लिअर दिस.
ही व्हॅल्यू लिहिताना मी मिस्टेक केली. ॲक्च्युली व्हॅल्यू किती आहे -5187 आहे. त्याला आपण करेक्शन करून घेऊ. नाउ द ॲक्च्युअल व्हॅल्यू इज -5187. सर आता हे मायनस मायनस प्लस होणार सगळं. सो 5187 अपॉन या सगळ्या व्हॅल्यूकडे शिफ्ट करा म्हणजे डिवाइड होतील त्या. सो डिवाइड करून घेणार 2.303 मल्टिप्लाय बाय 8.314 मल्टिप्लाय बाय 300 मल्टिप्लाय बाय, बघा ना यांचा रेशो काय ना 2. सो लॉग ऑफ 2ची व्हॅल्यू किती असतं 0.3010 0.3010. आताच आपण हे पूर्णपणे सॉल्व केलं. आफ्टर कम्प्लीट सोल्युशन विल गेट द व्हॅल्यू ऑफ एन दॅट इज 3 मोल. तुम्ही चेक करून घ्या, क्रॉस चेक करून घ्या. एनची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 3 मोल मिळते. बघा CET पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर हा बऱ्यापैकी टाइम कन्झ्युमिंग प्रॉब्लेम होता, बट मार्क देऊन जाणार आहे. छोटा असू द्या मोठा असू द्या मार्क मिळवायचे तुम्हाला. सो प्रॉब्लेमकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सो एनची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3 मिळाली. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन 3 दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. डेल्टा जीचा टॉपिक येऊन गेला. बरं हा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, तुम्हाला हा टॉपिक नाही आहे 2021ला, पण तरी हा सॉल्व करून ठेवतो आपण. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द रिॲक्शन इज 20. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आता 2022च्या मुलांसाठी मी सॉल्व करतो. हां, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दॅट इज के. केची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 20. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा G0? Our target is to calculate delta G0 at temperature 300 Kelvin. They given the value of R. R is equal to 8 into 10 raised to -3 किलोजूल. ओके, बघा हा प्रॉब्लेम सॉल्व कसा करणार. एक स्टँडर्ड फॉर्म्युला काय, डेल्टा G0 आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा फॉर्म्युला असा आहे डेल्टा G0 इज इक्वल टू -2.303 RT log to the base 10 of K. log to the base 10 of K हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सो या स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करणार -2.303 मल्टिप्लाय बाय आरची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 8 into 10 raised to -3. टेम्परेचर आहे 300 log टू द बेस 10. केची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली जी आहे 20. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट केची व्हॅल्यू आहे 20. सो हे सिम्प्लिफाय करणार, हे सिम्प्लिफाय करा, कम्प्लीट सिम्प्लिफाय करा, तेव्हा तुम्हाला डेल्टा G0ची व्हॅल्यू मिळणार. सो कॅल्क्युलेशन करून झाल्यानंतर डेल्टा G0ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार -7.191 किलोजूल पर मोल. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन ए अँड दिस प्रॉब्लेम इज नॉट इम्पॉर्टंट फॉर 2021 बॅच. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 29. सो व्हॉट इज द 29 नंबर 1 मिनिट लेट मी. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 29 काय दिलं त्याच्यामध्ये. सो स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर इज दिस मच किलोजूल पर मोल. वेन 1800 milligram of water is formed from its constituent element in their standard state, the amount of energy liberated. ॲक्च्युली क्वेश्चन इझीच आहे, बट त्यांनी ना थोडंसं त्याला कन्वर्ट करून टाकलं आहे. काही फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. बघा ना त्यांचं काय म्हणणं आहे की when 1800 milligram of water is formed from the element in the standard state. सो हे वॉटर फॉर्मेशन होत असताना एवढी अमाऊंट ऑफ एन्थॅल्पी लागली तुम्हाला. मग वॉटरच्या फॉर्मेशनची रिॲक्शन आपण कशी लिहायला पाहिजे. H2 एकच वॉटर तयार झालं पाहिजे. H2 + ½ O2 देर इज अ फॉर्मेशन ऑफ 1 वॉटर मॉलिक्यूल. 1 वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाला आहे म्हणजेच किती फॉर्म झाला आहे 18 ग्रॅम फॉर्म झाला. आणि हे फॉर्म होत असताना डेल्टा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन त्यांनी तुम्हाला प्रोव्हाइड केले -286. बघा -286 किलोजूल पर मोल. बट हे कॅल्क्युलेशन कोणासाठी आहे 18 ग्रॅमसाठीचे आहे. म्हणजे आपण असं मेन्शन करू शकतोय की 18 ग्रॅम वॉटरचं फॉर्मेशन होत असेल तर अमाऊंट ऑफ एनर्जी इव्हॉल्व शब्द वापरलाय याचा अर्थ मी ते व्हॅल्यू मेन्शन करणार 286. जर 18 ग्रॅम वॉटर फॉर्मेशन करायचं असेल तर आपल्याला 286 किलोजूल एनर्जी रिलीज होत असते. तर 1.8 ग्रॅमसाठी
किती एनर्जी लागणार. आता 1.8 कुठून आणलं मी, कारण त्यांनी 1800 मिलीग्रॅम दिलंय. मग मिलीग्रॅमचं मी काय कन्वर्ट केलं, ग्रॅममध्ये केलं, 1.8 ग्रॅम. That's it. So the answer is 2.86. Our answer is 2. Sorry. 1 minute. 2.86 नाही येणार. 1.8 into 286 upon 1 minute. Let me do one thing. मी याला व्हेरीफाय नव्हतं केलं, एकदा व्हेरीफाय करून घेतोय. नाही, व्हेरीफाय नाही, हे नाही येणार. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं तर 1.8 मल्टिप्लाय बाय 286 डिवाइड बाय 18 करणार. सो असे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर 28.6 येणार. 28.6. ओके, सो आन्सर इज 28.6. दॅट इज ऑप्शन डी. ऑप्शन डी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. So what is question number 30? From the given reaction, what the given reaction is given delta H value provide केली minus 92.6 kilojoule. The enthalpy of formation of ammonia is, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. रिएक्शन दिलेली आहे ती मी ते मेन्शन करतोय. नायट्रोजन गॅस, हायड्रोजन गॅस, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अमोनिया गॅस, आणि या रिएक्शनचा डेल्टा एच तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे -92.6. त्यांचं काय नाही, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ NH3 इज. बघा ना, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ NH3. आता ओव्हरऑल जर आपण रिएक्शन बघायला गेलं तर इथे ही जी काही एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आहे ती अमोनियाची आहे, बट अमोनिया किती आहे, 2 टाइम्स. याचा अर्थ 2 टाइम्स अमोनिया जेव्हा तयार होतो तेव्हा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असतं -92.2. मग फक्त एकच अमोनिया बनवायचा असेल तुम्हाला तर ऑब्व्हियसली याला 2 ने डिवाइड करा. बघा ना, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया काढायचं आहे आणि दिलेल्या इक्वेशनमध्ये अमोनिया किती आहे, 2 टाइम्स आहे, आणि आपल्याला काढायला काय विचारलंय, एकाच अमोनियाचं विचारलंय. सो 1 अमोनियाची व्हॅल्यू काढायची असेल तर आहे त्या व्हॅल्यूला 2 ने डिवाइड करा फक्त. सो द आन्सर इज -46.3. -46.3. दॅट इज ऑप्शन बी. इझी क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. इफ 2 kilojoule of heat is released from the system, this much of heat is released from the system, याचा अर्थ Q ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्यावी लागेल, and 6 kilojoule of work is done on the system, याचा अर्थ W कसं घ्यावं लागेल, work is done on the system, W पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. What is the enthalpy change of system? फर्स्ट लॉ ऑफ थर्मो. तिसरा क्वेश्चन विचारलेला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोवरती. डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W, दॅट इज इक्वल टू, Q ची व्हॅल्यू किती आहे, -2, W किती आहे, 6. आपल्याला आन्सर मिळणार 4 किलोजूल. आता सॉरी एन्थॅल्पी चेंज विचारलाय, नॉट इंटरनल एनर्जी. एन्थॅल्पी चेंज विचारलाय, बरं का मुलांनो. 4ला टिक नका करू, ऑप्शन तसा 4 नाहीच आहे, सो तुमचं करेक्ट होणार. सो डेल्टा यू तो तुम्ही काढला, डेल्टा एच पर्यंत पोहोचायचं आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की डेल्टा एच इज इक्वल टू, आपण इथे मेन्शन केला होता फॉर्म्युला, डेल्टा एच इज इक्वल टू आपण फॉर्म्युला मेन्शन केला होता, हां त्याला आपण मॉडिफाय करून घेणार, नो प्रॉब्लेम. सो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू आणला आहे. ओके, सो इथे मेन्शन करू. सो या केसमध्ये डेल्टा एच आपल्याला मिळू शकतोय. सो डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू ची व्हॅल्यू आताच आपण काढली की जे आहे 4 मायनस डब्ल्यू तुम्हाला दिलाय बघा, इथे डब्ल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे 6, तो 6 इथे पुट करा. सो द आन्सर इज -2 किलोजूल. -2 किलोजूलला टिक करायचं आपल्याला, दॅट इज ऑप्शन ए. सो गो हेड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. So for the reaction N2 plus thrice H2 gives twice NH3. डेल्टा H इज इक्वल टू किती असेल, रिएक्शन नुसार डेल्टा H काढायचं आहे. सिंपल आहे, नेहमीचा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार. काय फॉर्म्युला यूज करणार, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा N इंटू R इंटू T. हा आपला फॉर्म्युला आहे. इथे आपण आता प्रॅक्टिस झाली असेल तर डेल्टा एन डायरेक्टली काढू शकतो ना तुम्ही. डेल्टा एनची व्हॅल्यू काय असेल, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स किती आहे, गॅसेसचेच फक्त काउंट करायचे असतात, इट्स अ 2.
मायनस रिॲक्टंटचे गॅस सगळेच आहेत 3 + 1 4. सो डेल्टा एनची व्हॅल्यू आली -2. सो डेल्टा एनची व्हॅल्यू -2 पुट करा या इक्वेशनमध्ये, तुम्हाला काय मिळणार डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू -2RT. असा कुठे ऑप्शन मिळतोय का चेक करा. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू -2RT असा ऑप्शन आहे ऑप्शन डी, डेल्टा यू -2RT. दॅट इज ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33. व्हॉट इज स्टँडर्ड NN बॉन्ड एन्थॅल्पी फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन. रिॲक्शन तुम्हाला दिली आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली डेल्टा एचची, आणि तुम्हाला डेल्टा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ HH बॉन्ड दिली आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ NH बॉन्ड दिली आहे. सो NN पर्यंत पोहोचायचं. हा बहुतेक टेक्स्टबुकमधला प्रॉब्लेम जसा आहे तसा विचारला गेला आहे. टेक्स्टबुकमध्ये हाच प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे. सो याला सॉल्व्ह कसं करणार आपण. सो याला सिम्प्लिफाय करताना आधी मी स्टँडर्ड फॉर्म्युला मेन्शन करतोय. सो डेल्टा H0 इज इक्वल टू, बघा डेल्टा H0 इज इक्वल टू summation of delta H0 of reactant bond minus summation of delta H0 of product bond. That's it. आता याला मॉडिफाय करू. समेशन ऑफ म्हणजे आपण इथे ब्रॅकेट टाकून घेणार. रिॲक्टंट बॉन्ड बघा ना किती, रिॲक्टंटमध्ये नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, ते आपण सॉल्व्ह करू. सो आय एम गोइंग टू राईट हिअर डेल्टा H0 ऑफ NN प्लस हायड्रोजन आहे 3 टाइम्स आहे, सो 3 इंटू डेल्टा H0 ऑफ HH. हे झालं रिॲक्टंट बॉन्ड मायनस त्यातून प्रॉडक्ट बॉन्ड काढायचे. प्रॉडक्टमध्ये NH3 आहे की नाही, प्रॉडक्टमध्ये NH3 आहे, तो NH बॉन्ड किती झाले 3 झाले, बट अमोनिया किती आहे 2 टाइम्स आहे, सो 3 इंटू 2 6 टाइम्स, सो 6 इंटू डेल्टा H0 ऑफ NH बॉन्ड. सो आपण फक्त आता व्हॅल्यू पुट करणार. सो डेल्टा H0 व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली -83 इज इक्वल टू NN तर काढायचं आहे तुम्हाला, डेल्टा H0 ऑफ NN हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, प्लस 3 इंटू HH ची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली, इथे दिली बघा HH व्हॅल्यू 435, ती आपण इथे पुट करणार 435. हे मायनस साईन पण अप्लाय करून मायनस 6 इंटू NH व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे 389. आता हे सिम्प्लिफाय करणार, -83 इज इक्वल टू डेल्टा H0 ऑफ NN प्लस 3 ने मल्टिप्लाय केलं आहे, त्याचा आन्सर तुम्हाला मिळणार 1305 मायनस हे जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपल्याला मिळणार 2334. आता ॲडिशन सबट्रॅक्शन करून घ्या तुम्ही किंवा इकडे सॉल्व्ह करतो. सो डेल्टा H0 ऑफ NN इज इक्वल टू व्हॅल्यू शिफ्ट करतोय मी, -83 आहे तसंच, -1305 प्लस 2334. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला आन्सर मिळणार NNचा, विच इज इक्वल टू 946 किलो जूल. सो वी गो विथ ऑप्शन सी 946. इझी होता क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 34. When 6 gram of graphite reacts with dihydrogen to give methane gas, 37.4 kilojoule of heat liberated. What is the standard enthalpy of formation of CH4? थर्मो बेस्ड आहे, प्रॉब्लेम्स आहे, रिॲक्शन स्वतःला जमावे लागतील. सो ग्राफाइट म्हणजे ऑब्व्हियसली कार्बन झाला. ग्राफाइट रिॲक्ट्स विथ डायहायड्रोजन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथेन. अशी रिॲक्शन आपण स्वतः बनवणार. सो ग्राफाइट म्हणजे कार्बन सॉलिड स्टेटला, ग्राफाइट इज गोइंग टू रिॲक्ट्स विथ हायड्रोजन विच इज गॅसेस स्टेट, देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथेन. कुठल्या स्टेटला असेल, ऑब्व्हियसली गॅसेस स्टेटला. त्यांचं काय म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही 6 ग्रॅम ग्राफाइट घेता, 6 ग्रॅम ऑफ ग्राफाइट 6 ग्रॅम ऑफ ग्राफाइटसाठी डेल्टा एच व्हॅल्यू त्यानेच दिली तुम्हाला. किती व्हॅल्यू प्रोव्हाइड केली, 37.4 किलो जूल दिली 6 ग्रॅम ऑफ ग्राफाइटसाठी. सो 6 ग्रॅम ऑफ ग्राफाइट करस्पॉन्डिंग टू 37.4 किलो जूल. त्यांचं असं म्हणणं आहे, व्हॉट इज द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CH4. मग बघा ना, इथे 6 ग्रॅम ग्राफाइट घेतलाय म्हणजे 6 ग्रॅम कार्बन घेतलाय तुम्ही, 6 ग्रॅम कार्बन करस्पॉन्डिंग टू 37.4 किलो जूल. सो इथे जो कार्बन आहे तो किती आहे, 12 ग्रॅम आहे. सो मग 12 ग्रॅमसाठी किती येणार, 12 ग्रॅम ग्राफाइट करस्पॉन्डिंग टू डेल्टा एच इज इक्वल टू, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एक मिनटं, इथे काय साईन घ्यावं लागेल मला,
लिबरेट झालेली हीट आहे ना, इथे हीट लिबरेट झाली आहे, तर मला इथे मायनस घ्यावं लागेल, इथे मायनस दाखवावं लागेल. दॅट इज इक्वल टू मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन -37.4 multiply by 12 upon 6. So the answer is -74.8. समजा तुमच्याकडनं बाय मिस्टेकली मायनस साईन तुम्ही विसरला असतात तर फरक काही पडला नसता, तुमचं आन्सर काय आलं असतं, फरक पडला असतं ॲक्च्युली, तुमचं आन्सर किती आलं असतं 74.8 आलं असतं. मग तुम्ही लॉजिकली कोणाकडे गेला असता, तुम्ही याच्याकडेच गेला असतात, तुम्ही तिथे निगेटिव्ह साईनचा विचार नसता केला. अशा केसमध्ये तुम्ही ऑब्व्हियसली यांच्याकडे नसताच गेलात, तुम्ही डायरेक्टली ऑप्शन एला स्टिक केलं, जरी तुम्ही इनकेस बाय मिस्टेकली पॉझिटिव्ह घेऊन टाकलं असतं तरी. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 34. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 35. When 1 mole of gas is heated at constant volume and heat supplied is 500 joule, then which of the following is correct? बघा इथे काय काय सांगावं लागेल आपल्याला. त्यांचं असं म्हणणं आहे की हीट सप्लाइड किती आहे, क्यूची व्हॅल्यू किती आहे 500 जूल, आणि त्यावेळेचा कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे डेल्टा व्हीची व्हॅल्यू किती असेल, 0 असेल. मला एक सांगा, आपल्याला तसं बघायला गेलं तर त्यांनी काय सांगितलं आहे की यांच्यापैकी कुठलं करेक्ट असेल. आता या केसमध्ये क्यूची व्हॅल्यू 500 तर आपल्याला डायरेक्टली समजतेच आहे ना की क्यूची व्हॅल्यू किती 500. सो क्यूची व्हॅल्यू 500 असा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय, क्यूची व्हॅल्यू 500. सो क्यूची व्हॅल्यू 500 आहे असा ऑप्शन फक्त हा आहे. बाकीच्या ठिकाणी इथे -500 नाही चालणार, इथे मायनस दिलाय तो पण नाही चालणार, इथं क्यू तर दिलेलाच नाही आहे. मग 99% ऑप्शन बीच आहे. बट डब्ल्यू बद्दल पण विचार करावा लागेल ना, कारण त्याच्यासोबत कोण आहे. तसं बघायला आपला आन्सर बी इथे फायनल झालं आहे, फक्त क्यूचा विचार केला तरी. फक्त आपण, कारण बघा ना, एका सिस्टीमला आपण हीट सप्लाय करतोय ना, हीट सप्लाय करतो म्हणजे ऑब्व्हियसली व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. ती सिस्टीम काय घेणार आहे, एनर्जी ॲब्सॉर्ब करणार आहे, एनर्जी ॲब्सॉर्ब करते याचा अर्थ ती पॉझिटिव्हच असेल. तुम्ही एवढा जरी विचार केला तरी आपला क्वेश्चन सॉल्व्ह होतोय. बट आपण त्याचा सेकंड हाफ पार्ट पण विचार करूया की तुम्हाला कॉन्स्टंट व्हॉल्यूम सांगितलं म्हणजे डेल्टा व्ही 0 असतो. सो डेल्टा व्ही 0 असेल या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला डेल्टा यूचा विचार करायचा आहे, डब्ल्यूचा विचार करायचा आहे, सेम इथे डब्ल्यूचा विचार करायचा आहे, इथे डेल्टा यूचा विचार करायचा आहे. आपण यांचा विचार करू. मला एक सांगा, वर्क डन इज इक्वल टू -PEX इंटू डेल्टा व्ही असतं. डेल्टा व्हीची व्हॅल्यू 0 पुट केली तर डब्ल्यू तुम्हाला किती मिळणार, 0 मिळणार. कॉन्स्टंट व्हॉल्यूमला वर्क डन किती असतं, 0 असतो. सो ऑप्शन बी इज नाउ फायनल फॉर क्वेश्चन नंबर 35. Question number 36. What is the work done when 2 moles of an ideal gas is expanded isothermally and reversibly at 5 meter cube to from 5 meter cube to 10 meter cube at 300 Kelvin? R value is given. So this is a regular question. याला काही खूप एफर्टची गरज नाही. क्वेश्चन नंबर 36 आपण सॉल्व्ह करू. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स दिले आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू 2. ओके, V1 V2 तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. V1 इज इक्वल टू 5 मीटर क्यूब, V2 इज इक्वल टू 10 मीटर क्यूब. ओके, टेम्परेचर तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे 300 केल्विन. आरची पण व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 8.314 जूल पर मोल पर केल्विन. सो जस्ट सिम्प्लिफाईड, याला सिम्प्लिफाय करा, आन्सर बघा कसे येतील. सो डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय -2.303 NRT log to the base 10 V2 upon V1. आता व्हॅल्यू पुट करणार. सो -2.303 N व्हॅल्यू प्रोव्हाइड केली 2, आरची व्हॅल्यू आहे 8.314, टेम्परेचर आहे 300 log टू द बेस 10 V2 अपॉन V1. V2 अपॉन V1 दॅट इज 10 अपॉन 2. सो हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला इथे आन्सर मिळतं आहे -3457.97. बट हे आन्सर कशात आहे, जूलमध्ये, आणि दिलेले सगळे कशात आहे, किलो जूलमध्ये आहे. मग या जूलचं किलो जूल कन्वर्ट करा, तुम्हाला आन्सर मिळणार -3.45797 किलो जूल. सो फॉर दिस आन्सर वी गो विथ द ऑप्शन बी. ओके, आपल्याला राऊंड अप करून घेतलंय, 7चं काय केलं इथे 8 केलेलं आहे. सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 37. So what is the question? The heat of combustion of acetaldehyde to carbon dioxide and water is this much. Calculate amount of heat liberated when 66 grams of acetaldehyde were completely oxidized. खूप इझी क्वेश्चन आहे. फक्त आता काय तुम्हाला रिॲक्शन जमणं गरजेचं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, द हीट ऑफ कंबशन ऑफ acetaldehyde,
तुम्ही ॲस्ट्रेलियाला बर्न करता, म्हणजे ॲस्ट्रेलियाची रिॲक्शन ऑक्सिजनसोबत करा, तेव्हा तुम्हाला CO2 आणि वॉटर मिळणार आहे. बट ते रिॲक्शन लिहिता येणं गरजेचं आहे. सो आय एम गोइंग टू राईट द बॅलन्स्ड इक्वेशन. मी तुम्हाला बॅलन्स्ड इक्वेशन इथे मेन्शन करतोय. सो when CH3CHO, this is acetaldehyde, it is going to reacts with oxygen. There is a formation of CO2 plus H2, आणि हे होत असताना डेल्टा H व्हॅल्यू जी आहे त्यांनी प्रोव्हाइड केली -1172 किलो जूल पर मोल. सो बघा ना, फक्त या रिॲक्शनचा आपण विचार केला तर आपण एक्झॅक्टली किती ॲस्ट्रेलाइड घेतला होता, किती ग्रॅम ॲस्ट्रेलाइड, याचा मास काढून घ्या. याच्यामध्ये 2 कार्बन आहेत. सो 2 दॅट इज 24, हायड्रोजन 4 आहेत ते 4 ॲड करा, ऑक्सिजन एक आहे 16. सो यांची ॲडिशन करा, एक्झॅक्टली किती होतं आहे 16 20 20 20 24. सो हे किती होतं आहे 24 होतं आहे. सो फॉर आय एम गोइंग टू राईट हिअर फॉर 24 ग्रॅम ॲसिटल्डिहाइड, फॉर 24 ग्रॅम ऑफ ॲसिटल्डिहाइड डेल्टा H व्हॅल्यू किती असते -1172. तर 66 ग्रॅमसाठी किती असेल, 66 ग्रॅम CH3COH साठी किती असेल क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट इज -1172 सॉरी -1172 मल्टीप्लाय बाय 66 डिवाइड बाय 44. That's it. This is the answer. Answer तुम्हाला मिळणार -1758 किलोजूल पर मोल. This is the answer. So for this we go with the option D.